चर्चेची सुरुवात करणार आहे पाशाबाईंपासून। पाशाबाई, खरं तर मला आता लातूरचं ते पॅकेज सुद्धा दाखवायचं होतं, लातूरमध्ये कसा तो पाऊस पडला आणि काय धुमाकूळ घातला। पण तुमचं वय मला वाटतं किती आता ते सांगू शकाल की नाही तुम्ही मला माहित नाही। मी माझं सांगितलं 40 आहे माझं म्हणून। मी बघितलं नाही, तुम्ही तरी तुमच्या हयातीमध्ये बघितलं का अशा प्रकारची परिस्थिती? मे मध्ये इतका प्रचंड पाऊस, लातूर जिल्ह्यात तर 25% पाऊस पडून गेलाय। मी 68 वर्ष वय आहे माझं। मीच नाही, मी जेवढ्या लोकांना बोलतो त्या सगळ्याच लोकांनी सांगितलं की असं पाऊस आम्ही बघितला नाही। आता आपण ऐकतो की मुंबईमध्ये जे पाऊस झाला, हे पाऊस 107 वर्षात असं कधी पडला नव्हता। दिल्लीमध्ये सांगितलं की 123 वर्षात कधी पडला नव्हता। या वर्षी असं सांगितलं जातं की या वर्षी जेवढा पृथ्वी तापली किंवा जे तापमान आहे ह्याच्या म्हणजे 100 वर्षामध्ये एवढी पृथ्वी कधी तापली नव्हती, एवढी या वर्षी तापलेली आहे। सगळ्याच गोष्टी या समजायच्या पलीकडे गेलेल्या आहेत। बर, आणि मग आता तुम्हाला तुम्ही जे दाखवलात की पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं, पावसामुळे ह्या पिकाचं नुकसान झालं, त्या पिकाचं नुकसान झालं। बडे साहेब, पाऊस नसताना मी 5-6 दिवसापूर्वी मी ह्याला होतो, काय म्हणतो आपल्या चिकूचं जे गाव आहे ढालू, तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की वर्षा आमच्याकडे 300 क्विंटल एका झाडावर चिकू यायचे, आता 50 ते 60 क्विंटल येऊ लागले। का होऊ लागलं असं त्याला विचारलं तर दिवसाचं तापमान आणि रात्रीची थंडी याच्यामुळे फळ सगळं गळून चाललंय। पपईची अवस्था तशी आहे। कोकणामध्ये 50% काजूचे फुलं जळून गेले, आंब्याचा भाग जळून गेला। म्हणजे सगळ्या बाजूने जर आपण बघितलं तर उन्हानं बी मारलं, पावसानं बी मारलं, आता थंडी बी मारणार आहे। हे सगळे परिणाम शेतीकडे जाणार आहेत। आणि मग जर शेतीवर एवढं जर दुष्टचक्र आलं असेल तर विज्ञान काय सांगते, तर IPCCचा रिपोर्ट आपण वाचल्यानंतर 2015 मध्ये इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने सांगितले की 2030 नंतर 40% शेतीचं उत्पादन घटणार आहे। 40च्या नंतर, 30च्या नंतर, 30च्या नंतर जर 40% शेतीचं उत्पादन घटणार आहे अशी भीती जर IPCC ने व्यक्त केली असेल तर पुन्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, IPCC ने सांगितलं की 100 दिवस येणारा पाऊस 52 तासात येऊन जाणार आहे। पण काय झालं, 2030 नंतर येऊन जाणार आहे। गेल्या वर्षी दुबईचं वार्षिक पर्जन्यमान 70 मिलीमीटर आहे, तिथं पाऊस एका दिवशी 170 मिलीमीटर झालं, म्हणजे 2.5 वर्षाचा पाऊस एक दिवसात पडला। म्हणजे ह्याचा अर्थ काय की IPCC ने जे सांगितलंय त्याचे परिणाम त्यांनी 30 सांगितलंय, आम्हाला 25लाच हे सगळं बघायला मिळणार आहे, अशी परिस्थिती तयार झालेली आहे। या परिस्थितीकडे अत्यंत गंभीरपणे बघणं गरजेची वेळ आलेली आहे। निश्चितपणे गंभीरपणे बघणं गरजेचं आहे। म्हणूनच आज